महाराष्ट्रभर पाऊस पडत असला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र परिस्थिती उलट पाहायला मिळते। जून संपून जुलै महिना सुरू झालेला आहे। आज जुलैची 8 तारीख आहे, मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी पातळी जी आहे ती आहे अशी आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या विहिरी जी आहेत अशा जवळजवळ 100-200 विहिरी या जिल्ह्यामध्ये अधिग्रहण केलेल्या आहेत आणि ह्या विहिरी शेतकऱ्याच्या विहिरी आहेत आणि या विहिरीतून गावांना पाणी पुरवठा केला जातोय। जवळजवळ जिल्ह्यामध्ये 100 ते 102 गावं जी आहेत ती पाणी टंचाईच्या सावटाखाली आता आहेत। जिल्ह्यामधील 226 पैकी 225 धरणं जी आहेत त्यामध्ये फक्त 10% पाणी साठा राहिलाय। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातली पाणी पातळी जी आहे, ज्याप्रमाणे मे महिन्यामध्ये पाणी पातळी होती त्याचप्रमाणे आता पाणी पातळी आता त्याच लेवलला पाणी पातळी आहे। त्यामुळे पाणी टंचाईची संभावना जी आहे ती व्यक्त केली जात आहे। मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। माझ्याबरोबर या ठिकाणी शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीतून या वरुड गावाला पाणी दिलं जातं। काका, पाणी गावाला देत आहे काय? गावाला पाणी भरपूर पाणी गावाला आहे। किती महिने झालं सुरू आहे? जवळजवळ 2 महिने 3 महिने होतात गावाला पाणी चालू आहे रामेश्वरच्या तळ्याहून। बर, ते सुरेश भाऊची पाईपलाईन चुकून आल्यामुळे सुरेश भाऊने त्या हिरीमध्ये पाणी सोडून गावाला पाण्याचा पुरवठा केलेला आहे। आता जुलै महिना आहे तरी पण पाणी म्हणजे पाऊस नाही आपल्याकडे? पाऊसच नाही ना साहेब, भरपूर पाऊस नसल्यामुळे गावाला पाणी भरपूर झालं। त्यांनी 8 एकर ऊस जाळून गावाला पाणी पुरवलंय। आणि मे महिन्यामध्ये जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता पण आता बी चालूच आहे ना चीज, पाऊसच भरपूर नाही ना। हा, अवघड आहे आता। पाऊस पाऊस पडल्याशिवाय काहीच करता येत नाही ना। मोठा पाऊस पडणं गरजेचं आहे। पडणं पडणं नाही ना, मोठा पाऊस कसलाच। ह्या वरुड गावा म्हणजे भूम तालुक्यातील वरुड गावामध्ये आपण आहोत आणि वरुड गावचे सरपंच सुद्धा आहेत। ह्या विहिरीहून तुम्हाला पाणी पुरवठा होतो का? 1-2 फूट पाईपलाईन भाऊन स्वतः वैयक्तिक नळ योजनेला आणून जोडली। रामेश्वरच्या तळ्यामधून रामेश्वरच्या शिवारामध्ये विहीर आहे त्यांची। त्या विहिरीची पाईपलाईन 7,000 फूट पाईपलाईन पहिली होती। 7,000 फूट पाईपलाईन असल्यामुळे त्यांनी अजून 2,000 फूट पाईपलाईन कमी पडली होती। त्यांनी स्वतः पदर पैशाने स्वतः आणून गावच्या नळ योजनेला आणून ती जोडली पाईपलाईन। नंतर पुन्हा त्या विहिरीत आणून पाणी सोडलं। पुन्हा गावाला वस्ती, चोरमले वस्ती, कांबळे वस्ती, वरुड म्हणजे 3,000 लोकसंख्या, 2 ते 3,000 लोकसंख्या असं गावाची। त्यातून त्यांनी 3 महिन्यापासून त्यांचा 8 ते 9 एकर ऊस जाळून त्यांनी अख्ख्या गावाला पाणी। आता हे भूम तालुक्यामध्ये सगळीकडे अशीच परिस्थिती आहे? अशीच परिस्थिती, पाऊसच नाही? पाऊसच नाही। पाऊस मोठा पडणं अपेक्षित आहे? मोठा पडणं अपेक्षित आहे। बर, म्हणजे वाड्या वस्त्याला सगळं विहिरीहून पाणी जातं? विहिरीहूनच पाणी सगळं। आणि जी ग्रामपंचायतची विहीर आहे, सामुदायिक विहीर म्हणायचं तिला, त्या विहिरीची काय परिस्थिती आहे? तिला किती तास ते 2 तास पाणी चालते असल्या उन्हाळ्यामध्ये? पुरत नाही? पुरत नाही कसलं, कारण लोकांपाशी 10-10, 20-20 गाय आहेत। त्या काय गायाचं भाऊन पुण्य वाटून घेतलं शेतकऱ्याचं सगळ्यात लोकांचं। म्हणजे शेतकऱ्याच्या विहिरीमुळं गावाची ताण भागते। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर खरं तर हा अतिवृष्टी झालेला तालुका आहे। भूम आणि वाशी, परंडा या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती गेल्या वर्षी, मात्र पाणी पातळी जी आहे ती अद्याप ही खाली असलेली आपल्याला पाहायला मिळते। पाणी पातळी जुलै महिना आहे, पाणी पातळी खाली आहे। मोठ्या पावसाची अपेक्षा आहे, मात्र जिल्ह्यामध्ये आत्ताही पाणी टंचाई आणि काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।